मोहोटा देवी. मोहोटा देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे. हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे 9 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. या मोठ्या मंदिराशिवाय मोहोटा देवीचे आणखी एक छोटेसे मंदिर टेकडीवर आहे. या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोयींनी युक्त असे दर्शन रांगेसह बांधकाम झाले आहे. या भव्य मंदिर बांधण्यासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले होते. मंदिराच्या शिलाखंडावर 1.5 वर्षे नक्षीकाम कोरीव काम सुरू होते. मंदिराचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झाले आहे. या नक्षीकामासाठी 15 कार्यकर कामाला लावले होते. आजही 2015 साली या मंदिर परिसरात देवस्थान विकासाची कामे युद्धपातळीवर सुरू आहे. 10 एकर परिसरात सुमारे 25 कोटी रुपयांच्या देवभक्तांच्या देणग्यांमधून व दानांमधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले जात आहे. या देवस्थानाच्या आवारात 5 मजली इमारत, भक्त निवास, भोजन कक्ष, व्हीआयपीच्या निवासाची सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीची चेअरमन, पदाधिकारी यांचे सर्व स्वतंत्र कार्यालय वगैरे उभारली असून कीर्तन, भजन यासाठी भव्य मंडप उभारला आहे. देवीची आरती दिवसभरात 3 वेळा होते. पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो. सकाळी 7 वाजता पहिली आरती, दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता महाआरती केली जाते. भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुले असते. नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितीतील भाविक करतात. 15 दिवसांचा हा भक्तिभाव उत्सव असतो. मोहोटा गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोहोटा गावातून देवीची पालखी मिरवणूक आयोजित केली जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहोटा देवीची ख्याती आहे. रझाकारच्या काळात मोहोटा गावात म्हशींची चोरी आख्यायिका आहे. त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. या देवस्थानाचे महात्म्य सांगणारे पप्पू खान यांनी जय रेणुका माता व उद्योगपती रमेश खाडे यांनी मोहोटा देवीची देवी रेणुका माता हे मराठी चित्रपट काढले आहे. मंदिरातील गोल भागात आपण शक्यतो न ऐकलेल्या मातेची वेगवेगळी रूपे छान दगडी कोरीवकाम असलेले पाहायला मिळते. ही भगवान रुद्रकेश्वर, म्हातार देव, आदिनाथ गुरु, सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रनाथाची संजीवन समाधी, सावरगाव येथे कानिफनाथांची संजीवन समाधी मठ, श्री क्षेत्र कानिफनाथगड येथे अशा भूमीमध्ये फार वर्षापूर्वी नवनाथांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या, कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करून भगवती महाशक्ती श्री जगदंबे देवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यदाभवती पर्जन्याद अन्न संभव. या उक्तीप्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्नधान्याची निर्मिती झाली. प्राण्यांना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले आणि पूर्णाहुती सोहळ्याचा वेळी यज्ञकुंडात एक दिव्य शक्ती प्रगट झाली. तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता. नवनाथांना तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आशीर्वचन दिले. त्यावेळी जगतोद्धारार्थ तू याच ठिकाणी राहावे अशी आईस प्रार्थना केली. तेव्हा मला काम आहे हे सांगून योग्य वेळी मी येथे पुन्हा प्रकट होऊन येथेच राहीन असे वचन दिले. यदा यदानी धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य संभवामि युगे युगे. या न्यायाने एकाच्या कैवारे
उघडी बहुतांची अंतरे. यानुसार मोहोटा गावाच्या दही फळे बन्सी, हरिगोपाळ आदींच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ रेणुका माता येथे प्रगट होऊन स्थापन झाली व मोहोटा देवी या नावाने प्रसिद्ध झाले. देवीच्या नावे क्षेत्र मोहोटा देवी गड प्रसिद्ध झाले. जनमासातील विकाररूपी मोदी राक्षसांचा वध करून मोहात अडकून स्वधर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणसास जागे करून दिव्यशक्ती दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजू लागले, उपासना करू लागले, तसतशी त्यांची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगू लागले. जीवनातील अगती कथा, नैराश्य, दुःख, दारिद्र्य, क्लेश, दैप्रल्यता, राष्ट्रविगता, प्रकृती दैनंदिन नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ्य, शक्ती संपन्न, बलवान आहे असा आत्मविश्वास माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला. ही सारी किमया महती श्री मोहोटा देवीचीच होय असे भक्त समजतात. शरीराचे आणि मनाचिया रोग न होती हे भोग प्रारंभाते. रोगट शरीर व मन हे आपल्याच कर्माचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहिजे हा उपदेश माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्य संकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले, नाहीसे झाले की नाना व्याधी मनास ग्रासून टोकतात व मनुष्य जिवंत असूनही जिवंतपणाची अनुभूती येत नाही. ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊन जगात असताना जीवनानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणी शक्ती प्राप्त होते. हाच मोहोटा देवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती आहे असे भक्त समजतात. अनेक भक्तगणांना दृश्य स्वरूपात साक्षात्कार होऊ लागला व श्री मोहोटा देवीची महती गावोगावी होऊ लागली व मोहोटा देवीची महती गावोगावी पसरू लागली. श्री मोहोटा देवीच्या स्वरूपाकडे पाहिले की कितीही दुःख असणारे मन हे प्रसन्न होते. हीच पहिली अनुभूती. म्हशीचा रंग बदलला. एक कथा. एक दिवस मोहोटा गावामध्ये एकदा वाट चुकलेल्या म्हशी आल्या. म्हशी काही दिवस सांभाळून ज्यांच्या असतील त्यांना देऊ अशी भावना ठेवून ग्रामस्थांनी त्या ठेवून घेतल्या. अनेक दिवस वाट पाहूनही कोणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांना नाकेदारांना कळली व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला आणि त्यांना बोलावून बंदिस्त करण्याचे आदेश केले. बिचाऱ्या भक्तास खूप दुःख झाले. दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहोटा देवीची आळवणी केली. खडा पहारा केला, उपवास केला व नवस केला. आई, यापुढे आम्ही गाई म्हशीचे दूध तूप विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणार देखील नाही. परंतु हे संकट निवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्य संकल्पना पाहून मोहोटा देवीची कृपा झाली. दुसऱ्या दिवशी नाकेदार बंदिस्त करण्यास येणार होते. त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतून म्हशींचा काळा रंग बदलून पांढरा झाला. आदल्या दिवशी पाहिलेल्या या म्हशी नाहीत हे नाकेदारांच्या लक्षात आले व त्यांनी बंदिस्त करण्याचा हुकूम रद्द केला. तेव्हापासून आजपर्यंत दही फळे घराण्यातील लोक दूध, दही, तूप विकत नाहीत व देवीस अर्पण केल्याशिवाय खात नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.